लोकशाही राज्यव्यवस्थेचा बुरखा औपचारिकरित्या पांघरलेला असून सुद्धा प्रत्यक्षात मात्र केवळ आणि केवळ हुकुमशाही राज्यव्यवस्थाच अस्तित्वात असलेल्या रशिया आणि चीन या दोन राष्ट्रांमध्ये एका बाबतीत कमालीचं साधर्म्य असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। या दोन्ही देशांमध्ये तिथल्या राष्ट्राध्यक्षांना विरोध करणारी व्यक्ती ही फार काळ हयात राहूच शकत नाही। हे अत्यंत कटू वास्तव असल्याचं आजवर अनेकदा आणि खरं तर सातत्यानं सिद्ध झालंय। चीनमध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना ज्या व्यक्ती आपल्या राजकीय वाटचालीतले अडथळे वाटतात त्या व्यक्ती अचानकपणे गायब होतात ही बाब गत अनेक वर्षांपासून सातत्यानं अनुभवाला आलेली आहे। अगदी अशाच प्रकारे रशियामध्ये सुद्धा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना राजकीय विरोध करणारी व्यक्ती किंवा त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करणारी आणि त्यांना अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे आव्हान देणारी व्यक्ती ही रशियात हयात राहू शकत नसल्याचं यावेळी पुन्हा एकदा सिद्ध झालंय। अर्थात अशा प्रकारच्या कोणत्याही घटनेत व्यक्तिशः आपला किंवा आपल्या सरकारी यंत्रणेचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपाचा कोणताही सहभाग नसल्याचाच दावा पुतीन यांच्याकडून करण्यात येत असला तरीही संशयाची सुई मात्र नेहमी त्यांच्याकडेच वळलेली असते हे कटू सत्य आहे। यावेळी नव्यानं हा विषय ऐरणीवर येण्यास कारणही तसंच घडलंय। रशियातल्या विरोधी पक्षांचे नेते आणि पुतीन यांचे कट्टर कडवे राजकीय विरोधक अशी प्रतिमा निर्माण झालेले अलेक्सी नवाल्नी यांचा रशियातल्या यामालोन नेनेट्स या प्रांतातल्या तुरुंगात मृत्यू झाल्याचं वृत्त नुकतंच प्रसारित झालंय। स्पष्ट सांगायचं झालं तर आज नाही तर उद्या हे नेमकं असंच घडेल अशीच रास्त भीती अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या मनात खरं तर आधीपासूनच होती आणि प्रत्यक्षात नेमकं तसंच घडल्याचं वृत्तही आता आलेलं आहे। या संदर्भात फेडरल पेनिटेन्शरी सेवेच्या वेबसाईटनं प्रसारित केलेल्या एका निवेदनानुसार आणि यामालो नेनेट्स या स्वायत्त जिल्ह्यानं दिलेल्या माहितीनुसार अलेक्सी नवाल्नी हे पाय मोकळे करण्यासाठी म्हणून कोठडीच्या बाहेर म्हणजेच कारागृहाच्या आवारात गेले होते। मात्र थोडं फिरून आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यानंतर ते अचानक कोसळले असं नेमकं सांगण्यात आलंय। नवाल्नी यांचा मृत्यू झाल्याचं रशियाच्या तुरुंग प्रशासनाच्या वतीनं जरी घोषित करण्यात आलेलं असलं तरीही हे सर्व नैसर्गिकरित्या घडले यावर विश्वास ठेवण्यास पुतीन विरोधकांचा मुळीच विश्वास नाही किंवा त्यांची तयारी नाही हे अनुभवाला आलंय। यामागचं कारण अगदी सहज समजण्यासारखं आहे। गेल्या वर्षीच्या अखेरीस म्हणजे सन 2023च्या डिसेंबर महिन्यात नवाल्नी यांना मॉस्कोपासून खूप दूर असलेल्या एका तुरुंगात स्थलांतरित करण्यात आलं होतं। त्याबाबत त्यावेळी त्यांच्या निकटवर्तीय व्यक्तींना तसंच त्यांच्या वकिलांना देखील अधिकृतरित्या काहीच सांगण्यात आलेलं नव्हतं असा उघड आरोप त्याच वेळी करण्यात आला होता। विशेष म्हणजे याच येणाऱ्या महिन्यात म्हणजे मार्च महिन्यामध्ये रशियात राष्ट्राध्यक्ष पदासाठीची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे आणि म्हणूनच खरं तर अलेक्सी नवाल्नी हे मॉस्को शहरापासून जास्तीत जास्त दूर असावेत याच हेतून प्रशासनानं हा निर्णय घेतला असल्याचा आरोपही त्याचवेळी करण्यात आला होता आणि म्हणूनच या संपूर्ण पार्श्वभूमीवर नवाल्नी यांचा हा मृत्यू निश्चितपणे संशयास्पद ठरलाय हे लक्षात येतं। गेल्या वर्षीच्या अखेरीला म्हणजे डिसेंबर महिन्यात रशियाचे सर्वेसर्वा असलेले राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे कट्टर राजकीय विरोधक अलेक्सी नवाल्नी यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त प्रसारित झालं होतं। प्रत्यक्षात मात्र पुतीन यांच्या निरंकुश राजसत्तेला आव्हान देणारे नवाल्नी हे हयात असल्याचं वृत्त लगेचच पुढच्या म्हणजे जानेवारी महिन्याच्या प्रथम सप्ताहात प्रसारितही झालं होतं। नवाल्नी हे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या द्वितीय सप्ताहापासून बेपत्ता झाले असल्याचं वृत्त आत्ताच म्हटल्याप्रमाणे त्यावेळी प्रसारित झालं होतं। त्यामुळे पुतीन यांनी आपल्या या राजकीय विरोधकाला कायमचं संपवलं असल्याची चर्चा रशियाच्या राजकीय वर्तुळात त्याचवेळी सुरू झालेली होती। हा प्रकार संशयास्पद असल्याची भीती खरं तर त्याच वेळी व्यक्त करण्यात आली होती। म्हणजे ते गायब झालेत की त्यांचा मृत्यू झालाय अशीच चर्चा त्याही वेळी सुरू झाली होती। मात्र
सायबेरियातल्या कारागृहात नवाल्नी हे हयात असल्याची ग्वाही ही प्रत्यक्ष नवाल्नी यांच्या वकिलांनीच नंतर म्हणजे याच वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या प्रथम सप्ताहात दिली होती. नवाल्नी यांना रशियामध्ये मॉस्कोच्या पूर्वेला असलेल्या एका तुरुंगात कारागृहात ठेवण्यात आलेलं होतं. सन 2021 मध्ये नवाल्नी यांना तब्बल 19 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती, ठोठावण्यात आली होती. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात म्हणजे 11 डिसेंबर रोजी दूरचित्र संवादाच्या म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नवाल्नी यांना संबंधित न्यायालयात उपस्थित करण्यात येणार होतं. प्रत्यक्षात मात्र कारागृह प्रशासनाकडून त्यांना न्यायालयासमोर उपस्थित म्हणजे हजर करण्यात आलेलं नव्हतं. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नवाल्नी यांना न्यायालयात हजर करता आलं नसल्याचं कारण त्यावेळी कारागृहाच्या प्रशासनानं दिलं होतं. मात्र या स्पष्टीकरणावर अनेकांचा त्याही वेळी विश्वास बसलेलाच नव्हता. कारण नवाल्नी यांच्याबाबत आपल्याला स्वतःला काहीही माहिती नाही असं नवाल्नी यांच्या अधिकृत प्रवक्त्या किरा यार्मिश यांनीही त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. अनेकदा प्रयत्न करून सुद्धा नवाल्नी यांना आपल्याला भेटूच दिलं जात नसल्यामुळे ते कारागृहात नसून त्यांच्याबाबत काही बरं वाईट तर झालेलं नाहीये ना अशी शंका यार्मिश यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. याचं स्मरण आता होतं. एवढंच नव्हे तर नवाल्नी यांचं नाव संबंधित कारागृहातल्या कैद्यांच्या सूचीत सुद्धा दिसत नाहीये आणि त्यांना अन्यत्र कुठे स्थलांतरित केलंय का याबाबतही काही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसल्याचं त्यांच्या वकिलांनी सुद्धा प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याचवेळी सांगितलं होतं. नवाल्नी यांची प्रकृती तुरुंगात कमालीची खालावली होती. त्यांना व्यवस्थित जेवण दिलं जात नव्हतं आणि खेळती हवा नसलेल्या अंधार कोठडीत म्हणजे एका अर्थाने काळ कोठडीत त्यांना डांबून ठेवलं होतं असंही यार्मिश यांनी त्याच वेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केलं होतं. साहजिकच या पार्श्वभूमीवर नवाल्नी यांच्या कथित गायब होण्याच्या प्रकरणाचं गूढ हे अधिकच गडद झालेलं होतं. रशियातल्या आजवरच्या अनुभवावरून हे अगदी स्वाभाविकही मानलं जात होतं. म्हणजे रशियात अशा घटना अनेकदा आजवर घडलेल्याच होत्या. विशेष म्हणजे तब्बल 3 आठवड्यांपासून बेपत्ता असलेल्या नवाल्नी यांचा कथित शोध मी जाणीवपूर्वक म्हणते कथित शोध अखेर याच वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या प्रथम सप्ताहात लागला होता. ते उत्तर रशियात असल्याची माहिती त्यांच्या प्रवक्त्यानं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यावेळी दिली होती, बोलताना दिली होती. म्हणजे 6 डिसेंबर पासून नवाल्नी यांच्याशी आपला कोणताही संपर्क झालेला नव्हता. मात्र ते हयात असून मॉस्को पासून सुमारे 235 किलोमीटर अंतरावरच्या मेलेखोवो इथल्या कारागृहात त्यांना ठेवण्यात आलं आहे अशी माहिती नवाल्नी यांच्या वकिलांनी सुद्धा त्याचवेळी प्रसारमाध्यमांना दिली होती. अर्थात या माहितीनंतर सुद्धा या घटनेच्या मागे निर्माण झालेलं संशयाचं धोकं काही विरळ झालेलं नव्हतं, जरा सुद्धा कमी झालेलं नव्हतं. नवाल्नी यांचं आकस्मिकरित्या असं बेपत्ता होणं आणि त्यांच्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती प्रसारित करण्याचं टाळलं जाणं हा पुतीन यांचाच कुटील डाव असल्याचा दावा त्यावेळी करण्यात येत होता. आपल्या या कट्टर राजकीय विरोधकाला त्रास देण्यासाठी आणि त्यांच्या निकटवर्तीयांपासून त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यासाठीच पुतीन यांनी नवाल्नी यांना उत्तर रशियातल्या सायबेरियामध्ये असलेल्या मेलेखोवो इथल्या दंड कोठडीत ठेवला असल्याचा गंभीर आरोप नवाल्नी यांच्या प्रवक्त्या किरा यार्मिश यांनी त्याच वेळी केला होता. आता यार्मिश यांनी केलेल्या आरोपांमध्ये मुळीच तथ्य नव्हतं असं कोणालाही त्यावेळी ठामपणे म्हणताच आलेलं नव्हतं. ही बाब या ठिकाणी आवर्जून उल्लेखनीय ठरते. रशियन अधिकारी हे नवाल्नींना सर्वांपासून दूर ठेवण्याचा आणि त्यांचं जीवन हे शक्य तितकं असह्य करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असल्याच्या यार्मिश यांच्या आरोपात तथ्य असू शकतं असंच त्याही वेळी सर्वांना वाटलं होतं. आणि म्हणूनच तेव्हापासूनच खरं तर या प्रकरणी संशयाचं धुकं हे अधिकाधिक गडद होत गेलेलं होतं. पुतीन यांचा राजकीय कट्टर विरोधक असणं हाच खरं तर नवाल्नी यांचा मूळ अपराध ठरला असल्याचं आता मानलं जात आहे. म्हणजे नवाल्नी यांनी जो विरोध केला पुतीन यांना तोच त्यांचा दोष ठरलाय असं लक्षात येत आहे. हा मुद्दा नीट लक्षात येण्यासाठी नवाल्नी यांची पार्श्वभूमी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. पुतीन यांचे कट्टर राजकीय विरोधक अशीच नवाल्नी यांची
रशियामध्ये प्रतिमा निर्माण झाली होती. जनमानसातली त्यांची ही प्रतिमा अशी होती. 2008 मध्ये त्यांनी रशियन राजकारणाचे आणि सरकारी कंपन्यांचे घोटाळे उघड करणारा ब्लॉग प्रथम लिहिला होता. आणि त्यानंतर रशियाच्या राजकीय वर्तुळात स्वाभाविकच प्रचंड खळबळ उडाली होती. कारण नवाल्नी यांच्यामुळे आजवर अनेकदा रशियन सरकारमध्ये सहभागी असलेल्या नेत्यांना किंवा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना देखील राजीनामा द्यावा लागलेला होता. विशेष म्हणजे रशियन सरकारच्या विरुद्ध ब्लॉग लिहिणं आणि संसदेच्या बाहेर सरकार विरोधी रॅली आयोजित करणं या कारणास्तव या आरोपांखाली खरं तर नवाल्नी यांना त्यावेळी अटक करण्यात आली होती. त्यावेळी 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा नवाल्नी यांना ठोठावण्यात आली होती. ती लागूही करण्यात आली होती. सरकारच्या गैरकृत्यांना उजेडात आणण्यासाठी त्यांनी विविध समाज माध्यमांचा म्हणजे सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावीपणे उपयोग केला होता. 15 दिवसांच्या कारावासातून बाहेर आल्यानंतर सरकारच्या विरोधात मोहीम सुरूच ठेवू अशी जाहीररित्या शपथ नवाल्नी यांनी त्याच वेळी घेतली होती. त्यानंतरच्या काळात नवाल्नी यांनी रशियाच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेण्यास प्रारंभही केला होता. व्लादिमीर पुतीन हे सन 2012च्या निवडणुकीमध्ये राष्ट्राध्यक्ष पुन्हा बनले होते. त्यानंतर नवाल्नी यांनी सन 2013 मध्ये मॉस्कोच्या महापौर पदाची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत पुतीन यांचे समर्थक उमेदवार असलेले सेर्गेई सोब्यानिन यांनी नवाल्नींचा पराभव केला होता. मात्र त्यानिमित्तानं रशियात सरकारविरोधी वातावरण तयार करण्याच्या मोहिमेत नवाल्नी यांना कमालीचं यश मिळालं होतं. त्या निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात अत्यंत परखड भाष्य केल्यामुळे नवाल्नी यांना सरकारी माध्यमात सहभागी होण्यात बंदी घालण्यात आली होती. आणि म्हणूनच खरं तर आपली राजकीय मतं नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मग त्यांनी सोशल मीडियाचा म्हणजे समाज माध्यमाचाच आधार घेण्यास प्रारंभ केला होता. नवाल्नी यांच्या नेतृत्वाखाली सन 2017च्या फेब्रुवारी महिन्यात पुतीन यांच्या सरकारच्या कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात रशियाच्या अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये मोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर नवाल्नींसह 1000 पेक्षा अधिक आंदोलकांना अटकही करण्यात आली होती. हे आंदोलन त्यावेळी गेल्या 6 वर्षातलं सर्वात मोठं आंदोलन म्हणून ओळखलं गेलं होतं. त्याच काळात नवाल्नींना 15 दिवस तुरुंगात काढावे लागले होते. सन 2017च्या एप्रिल महिन्यात काढण्यात आलेल्या मोर्चाच्या वेळी नवाल्नी यांच्यावर उघड हल्ला करण्यात आला होता, शारीरिक हल्ला करण्यात आला होता. आणि त्यावेळी त्यांच्या एका डोळ्यात रासायनिक रंग फेकण्यात आल्यामुळे त्यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली होती. आधी त्यांना उपचारासाठी बाहेर जाण्यास अनुमती मिळालेली नव्हती. मात्र रशियन राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाशी संलग्न असलेल्या मानवाधिकार परिषदेच्या हस्तक्षेपानंतर डोळ्यावरच्या शस्त्रक्रियेसाठी स्पेनला जाण्याची त्यांना रीतसर अनुमती देण्यात आली होती. या एका घटनेवरून कट्टर विरोधकाबाबत म्हणजे विशेषतः या कट्टर विरोधकाबाबत पुतीन यांच्या मनात तेव्हापासून किती संताप दाटलेला होता ही बाब सहज लक्षात येऊ शकेल. पुतीन यांच्या दृष्टीने त्याच वेळी नवाल्नी आजच्या परिभाषेत सांगायचं तर हिटलिस्टवर आलेले होते. सन 2018च्या मार्च महिन्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीकरिता डिसेंबर 2016 पासूनच नवाल्नी यांनी प्रचार मोहीम सुरू केली होती. मात्र त्यांच्यावर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांना निवडणूक लढवण्यास त्याच वेळी मनाई देखील करण्यात आली होती. म्हणजे त्यांना ती निवडणूक लढता आली नव्हती. नवाल्नींना निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठीच खरं तर त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून त्याच वेळी पुतीन यांच्यावर करण्यात आला होता आणि तो खराही होता. पण हे केवळ एवढ्या पुरतच मर्यादित राहिलेलं नव्हतं. पुतीन यांनी आपले कट्टर राजकीय विरोधक असलेल्या नवाल्नी यांच्या हत्येचा योजनाबद्ध प्रयत्न केला असल्याचा अत्यंत गंभीर आरोप देखील पुतीन यांच्यावर याआधीच करण्यात आलेला होता. नवाल्नी यांच्यावर सन 2020च्या ऑगस्ट महिन्यात विषप्रयोग करण्यात आला होता. आपल्या मार्गातला काटा बाजूला करण्यासाठी किंवा काटा काढण्यासाठी पुतीन यांनीच हे घडवून आणलं असल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. अर्थात अपेक्षेप्रमाणेच पुतीन यांनी त्यांचं खंडनही केलं होतं. मात्र तरीही रशियातल्या असंख्य नागरिकांनी आणि जर्मनी, फ्रान्स यासह अनेक युरोपियन देशांनी पुतीन यांच्यावर त्यावेळी मुळीच विश्वास ठेवलेला नव्हता.
राजकीय विरोधकांवर विषप्रयोग करणं हे रशियाच्या गुप्तचर यंत्रणांचं एक आवडतं अस्त्र असल्याचा आरोप स्वतः नवाल्नींनी देखील त्याचवेळी प्रसार माध्यमांसमोर केला होता. सन 1976 मध्ये जन्माला आलेले हे अलेक्सी नवाल्नी मॉस्कोतल्या पीपल्स फ्रेंडशिप विद्यापीठातले कायदा विषयाचे पदवीधर होते. सन 2000 मध्ये रशियन युनायटेड डेमोक्रेटिक पक्षामध्ये म्हणजे याब्लोकोमध्ये ते प्रविष्ट झाले होते. पुतीन यांच्या हुकुमशाही आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात ते जोरदार लढा देत होते. रशियाच्या तरुण आणि मध्यमवर्गीय नागरिकांचा त्यांना जोरदार पाठिंबाही मिळालेला होता. पुतीन यांना सातत्यानं लक्ष्य करून त्यांच्या विरोधात नवाल्नी यांनी अत्यंत जोरदार मोहीम सुरू केलेली होती. त्यामुळेच खरं तर अलेक्सी नवाल्नी यांच्या या आकस्मिक मृत्यूचं प्रकरण म्हणजे एका अर्थानं राजकीय हत्या असल्याचं आता मानलं जात आहे. अलीकडच्या काळात पावेल अँटॉव, व्लादिमीर बुडानो, राविल मेगानो, डॅन रॅपोपोर्ट, बोरिस नेमत्सोव, बोरिस बेरोझोव्स्की, अलेक्झांडर लिट्विनेन्को, सर्गेई मॅनिन्स्की आणि अगदी काही महिन्यांपूर्वी येवगेनी प्रिगोझिन यांचा संशयास्पद मृत्यू रशियात झाला याची आठवण येते. रशियात म्हणूनच नेल्सन मेंडेला म्हणून ओळखल्या गेलेल्या अलेक्सी नवाल्नी यांच्या नावाची आता यादीत भर पडले असं मानलं जातं. हे सगळे जण पुतीन यांच्या विरोधात कट्टरपणे मत मांडणारे होते. हा सामायिक मुद्दा लक्षात घेतला की नवाल्नी यांच्या मृत्यूचं एक वेगळं महत्व, एक वेगळं त्याला प्राप्त झालेलं राजकीय वलय हे सहज लक्षात येतं. आणि म्हणूनच रशिया पुतीन यांना विरोध करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू अटळ आहे की काय असा निष्कर्ष काढण्यासारखी परिस्थिती या सगळ्या घटनाक्रमांवरनं लक्षात येते. आणि म्हणून अगदी प्रिगोझिन यांच्यापर्यंत ज्या पुतीन विरोधकांचा आजपर्यंत मृत्यू झाला, नवाल्नी हे त्याच मालिकेतलं पुढचं नाव तर नाही ना, अशी शंका आणि खरं तर ही रास्त शंका आज जगातल्या अनेकांच्या मनात आहे. अर्थात ह्या शंकेचं निरसन होणं कठीण आहे, कारण त्याचे पुरावे पुतीन प्रशासनाच्या काळात तरी बाहेर येणं फार कठीण आहे. काळाच्या ओघात हे पुरावे दडपले जातील, मात्र कदाचित येणारा काळ सुद्धा या घटनेचं उत्तर देऊ शकेल की नेमकं यामागे काय होतं. हा मृत्यू नैसर्गिक होता का हा एक प्रकारचा राजकीय हत्येचा प्रकार होता, ही बाब स्पष्ट होण्यासाठी निदान काही काळ तरी प्रतीक्षा करण्याखेरीज कोणाच्याही हातात अन्य कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही, एवढंच या निमित्ताने म्हणावंसं लागेल.